तर सामन्याला होते सुरुवात 1-2-3-0 पीडी सरकार चॅम्प 11 संघाची सलामीची जोडी आपण पाहतो. एका बाजूला भावेश शेलार आज टीम कॅप्टन, नमित पाटील नॉन स्ट्राइक गेला. पहिलाच बॉल स्क्वेअर ड्राइव्ह केलाय, कमाल फटका. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक बाय भावेश शेलार. चौकारानं खातं उघडल्या स्टाईल मध्ये 4 धावसंख्येचा श्री गणेश झालाय. आपा स्क्वेअर ड्राइव्ह कमाल स्ट्रोक आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पाहायला गेलं तर दुर्मिळ फटका आहे. फार कमी फलंदाज करत फटका खेळवू शकतात. कव्हर ड्राइव्ह तुम्ही बघता, ऑन ड्राइव्ह, ऑफ ड्राइव्ह, पुल हुकचे फटके सातत्याने येत असतात, परंतु स्क्वेअर ड्राइव्ह खेळणं थोडंसं कठीण असतं फलंदाजाला. आणि यात मुरब्बी फलंदाज पाहिजे, मातब्बर पाहिजे, तेच खेळाडू तुम्हाला खेळू शकतात. स्ट्रोक नक्कीच पहिल्याच सुंदर फटक्यानं मात्र या इनिंगला सुरुवात झाली. 4 रन खातं उघडलं जात आहे. थोडं स्पीडअप करत राहा फक्त, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. हो, अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इकडे बीट केलाय. पुढच्याच बॉलवर मात्र फिरोज शेखनं इथे निर्धाव चेंडू सोडलाय तो भावेश शेलारला. कमालीचं कमबॅक आहे. हे द्वंद्व युद्ध मात्र पाहायला मिळत आहे. हे युद्ध असं असलं पाहिजे. चौकार आला म्हणून काय झालं, पुढचे चेंडू माझ्या हातामध्ये आहेत, इकडे डॉट जरूर काढेन मी. आणखीन एक वेगवान चेंडू, अपील पाहायला मिळते. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. पंचांवर मात्र कोणताही खर तर याच्यामध्ये विचार केला तर पंच थोडंसं सल्ला मसलत करण्यासाठी जरूर गेलेत. दोनही पंच एकमेकांशी विचारपूर्वक हा निर्णय जरूर. हे फार चांगलं आहे मित्र म्हणेन. कधी कधी बॅट ग्राउंडिंगचा आवाज आला किंवा ग्रिपचा आवाज आला की खरंच बॅटला चाटून गेलाय, आवाजाची शहानिशा होणं सुद्धा फार गरजेचं असतं. कधी कधी एखादा चुकीचा निर्णय जाण्यापेक्षा दोघांनी एकत्र येणं, स्क्वेअर लेग अंपायरला का ऐकायला मिळालंय का किंवा त्यांचा थोडासा सल्ला घेणं, हे सुद्धा फार गरजेचं असतं. जावेद फरीद सर गेले 70 वर्ष खरं तर जास्त काळ आपण पाहिलं, गेले 40 वर्षापेक्षा जास्त काळ ग्राउंडवर उभे आहेत. एक मोठा रिस्पेक्ट त्यांच्या बाबतीत आहे. नॉट आउट इज अ कॉल. फिरोजचा लोवर फुल टॉस बॉल ड्राइव्ह केला. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर पॉइंटला सिंगल मिळेल. एकेरी धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर मोस्ट टू 5 नाऊ. 5 धावा धाव फलकावर. पहिल्या बॉलवर चौकार पडला होता आणि त्यानंतर मात्र फिरोज शेखचं कमबॅक. चांगला बॉल होता, फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला स्क्वेअर ऑफ द विकेट. ओ कमाल फिल्डिंग आहे. नागेश वेगानं पोहोचला होता, काय क्षेत्ररक्षण केलंय. परंतु त्याहीपेक्षा चेंडू सुद्धा सुंदर होता, चांगला डिलिव्हर्ड झाला होता. त्याच कल्पक बुद्धीतून मी तर म्हणेन फटका सुद्धा चांगला सजवला गेला आणि त्याच चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा घडलं. म्हणजेच काय, क्रिकेटच्या 3ही वेगवेगळी रूपं मात्र एकाच बॉलवर पाहायला मिळाली. सुपर्ब क्रिकेट रंगते. चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने टाकलेला बॉल, इकडे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत, झेल टिपला यश कोठारीनं, फलंदाज बाद. विकेट नंबर फर्स्ट. पहिला धक्का बसेल इकडे मात्र. मॅन फ्रॉम तुर्बे नमित पाटील बॅक टू द डगआउट. निराश आहे थोडासा, नाराज आहे, कारण अतिशय महत्वाचा सामना. हा सामना जिंकला तरच मात्र एक बक्षीस या ठिकाणी मिळेल. आणि अनेक संघ खरं तर किंजल ट्रॉफी आपल्याकडे असावी, माझ्या गावामध्ये असावी, माझ्या स्पॉन्सरकडे असावी, आणि यासाठी मात्र झगडतात अक्षरशः या मैदानावर. 14 दिवस चालणारी ही स्पर्धा, 104 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील तुम्हाला. हे सोपं नाहीये. 16 संघ जमवताना खरं तर दमछाक होतो. 104 संघ खरं तर तेजस मात्रे हँडल करतात, ही फार मोठी गोष्ट आहे.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावर एक गडी बाद 7 अशी धावसंख्या. गोलंदाजी मधून ओमसाई बांड्रानं चांगली सुरुवात केली असंच म्हणावं लागेल. दुसरं षटक घेऊ, थोडं स्पीडअप करत राहा. दुसऱ्या सत्रामध्ये परत बॅटिंग करायची आहे ओमसाई बांड्राला. त्यामुळे बांड्रा टीम तुम्ही लवकर खरं तर घाई करा, कारण नाणेफेक तुम्ही जिंकले, क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारले, घाई सुद्धा तुम्हाला करायची आहे, कारण आजकाल सूर्यास्त लवकर होतो, सनसेट. जुनेद येतोय, मागच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता गोलंदाज. 1 ओव्हरमध्ये फक्त 6 धावा देताना एक महत्वाचा विकेट मिळवला होता. फुल लेंथ सॉफ्ट अँड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल काढलाय कव्हर पॉइंट बॉटलांच्या दिशेनं. चेडू सीमा पार 4. सुपर स्ट्रोक होता. आज खरं तर बाबे शेलरला थांबवणं भल्या भल्या गोलंदाजानं जमलेलं नाहीये. पहा किती इझीनेस आहे त्याच्या बॅटिंग मध्ये, सहजपणा हा फलंदाजीमधून जाणवतोय. आणि या सहजतेनं आज मात्र संपूर्ण मैदानामध्ये प्रत्येक मॅच मध्ये बाबे शेलरच्या बॅटमधून निघणारे स्ट्रोक नक्कीच प्रेक्षकांची मात्र मनं जिंकलेत या बॅटिंगनं. जुनेद पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. टीमची टोटल 11 वर 11 रन्स. हलक्या हातानं यावेळेस मात्र स्टिअर केलं होतं बॉलला, पॉइंट कडे सिंगल मिळेल. आज खूपच चांगला खेळलाय बाबे शेलार, त्याचं कौतुक जरूर केलं जाईल. पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर विश्वजित मात्रे अभ्याप दापोलीचा, ज्यानं 100 पेक्षा जास्त धावा केल्या 3 मॅच मध्ये. त्याची ही बॅटिंग, त्याचाही फॉर्म आजही पाहायला मिळाला होता आपल्याला. 3 दिवस सलग खेळला तो सुद्धा. शांभू प्रफुल्ल पाटील असे काही खेळाडू आहेत जे वजनदार खेळाडू आहेत, जे 3-3 दिवस खेळताना दिसले. ओ, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता इकडे. अरविंद राणा, अरविंद राणाला नाही विसरू शकणार खरं तर. आज जी स्पेशल इनिंग त्याच्या बॅटमधून निघाली होती, असं वाटत होतं मयूर वाघमारे एवढ्या धावा काढून सुद्धा पराभूत होईल. शांभूचं सुद्धा लगातार 3 षटकारांचा खेळ पाहायला मिळाला होता त्याच मॅच मध्ये, परंतु एवढ्या धावा, भरपूर धावा चेपून सुद्धा खरं तर त्या धावा दिल्या गोलंदाजांना. ओ, सुपर स्ट्रोक आहे यावर, स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल घेतल्यानंतर पाहायला गेलं तर थोडासा षटकार दिलाय वाटतं तिकडे. काय प्रयत्न होता लाजवाब, परंतु तदनंतर शेवटच्या क्षणाला थोडासा मित्रपणे नियंत्रण त्याचं तिथून निसटलं. हा बसून राहिला होता. त्यानंतर भावेश साखोते त्या ठिकाणी हा षटकार केलाय. स्ट्रोक सुद्धा काय बनवला होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल बैठक टाकली होती. पहा, ओ, उलटा मारलाय. कमाल फटका, रिव्हर्स स्वीपचा वापर, बॉलला पाठवलंय. थर्डमॅन बॉटलांच्या वरतून 6 धावां करता षटकार. अनस्टॉपेबल बाबे शेलार. दर्जेदार खेळ आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार. कमाल क्रिकेट खेळला संपूर्ण दिवसभर. एका बाजूला जुनेद आहे, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. दुसऱ्या बाजूला बाबे शेलार सुद्धा आज मॅन ऑफ द मॅच राहिलाय. दोनही चांगले खेळाडू, परंतु इकडे मात्र गोलंदाजावर भारी पडलाय, हा बी ठरलाय तो बाबे शेलार. मागच्या सामन्यामध्ये फक्त 6 धावा मोजणारा जुनेद पहिल्या 5 बॉल मध्ये 17 धावा मोजल्यात. त्यामुळे कन्सिस्टन्सी फार महत्वाची असते, सातत्य तुम्हाला ठेवावं लागतं क्रिकेटमध्ये. एखाद्या मॅच मध्ये चमकून जमत नाही, एखाद्या मॅच मध्ये परफॉर्मन्स करून तुम्हाला जमणार नाहीये. तुम्ही जर सातत्य ठेवलं तरच तुम्हाला हे यश मिळतं, आणि हे यश सातत्याने मिळालं तरच लोक तुम्हाला डोक्यावर घेतात, लोक तुमची पूजा करतात. असे गॉड सुद्धा आपण पाहिलेत. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग खरं तर बॅटिंग पाहण्यासाठी, बॉलिंग पाहण्यासाठी, खेळ पाहण्यासाठी येत असतात. हे उगाचच नाहीये. एकदा की खेळाडू पसंतीस उतरला की मोठा फॅन्स वर्ग त्याचा बनतो, चाहता वर्ग, फॉलोअर्स वाढतात. 25 धावा झाल्या ते आतापर्यंत. बावेश शेलार 8 बॉल मध्ये 22 धावांचं योगदान दिलंय. सुपर बॅटिंग केले आता जुनेद खान.
ओ ऑन साइडला स्विंग केला बॉलला, पाठवलं तिकडे हवाई सफर करण्यासाठी. भावेश शेलार ऑन फायर नाव. षटकार. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना दिसलाय भावेश शेलार. कसेही चेंडू टाका, आज मात्र त्याच्या बॅटला बॉल लागला की षटकाराची मोहर उमटलीच म्हणून समजा. या ओव्हरमध्ये जुनेदनं दिला तब्बल 24 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर 1 गडी बाद, 31 धावा. 1-2-3-0 विडी सरकार चॅम्प 11. आणखी 2 षटकांचा खेळ बाकी आहे. संध्याकाळचं सत्र आहे. मोठ्या संख्येनं खरं तर प्रेक्षक सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. आज खुल्या गटामधून ऑल इंडिया ओपन मधून मात्र कोणता संघ पुढे जाणार याची चर्चा आता मात्र रंगू लागले. 1-2-3-0 पीडी सरकार चॅम्प 11 पुढे जाईल की ओमसाई बांद्रा पुढे जाईल. चॅम्प 11 दर्पण देडिया खूप चांगला संघ बनवलाय. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर अमन मनियार. गोलंदाजी मार्कवर. या 2 ओव्हर्स मध्ये थोड्याफार कमी धावा द्याव्या लागतील. थोडा कंट्रोल करावं लागेल मनियारला. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर टॉस झाला. थोडासा बाउन्स पाहायला मिळाला खेळपट्टीमध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप परफेक्ट डिलिव्हरी होती इकडे मात्र. व्हेरी अॅक्युरेट. वाईड ठेवलं होतं थोडंसं ऑफ स्टंपच्या. 31 धावा. चेंज ऑफ पेस हलक्या हातानं पुढे ढकललाय. यश त्या ठिकाणी सिंगल येईल. 1 रन. स्कोर मूव्स टू 32 नाव. 32 धावा धाव फलकावर. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. इकडे मात्र चेंडू निघून गेला सरळ विकेट कीपरकडे. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. उद्याच्या दिवशी ग्रामीण मधील सगळ्यात मोठा पोल तुम्हाला पाहायला मिळेल. सगळे मोठे संघ उद्याच्या दिवशी पाहायला मिळतील. भावेश हा स्ट्रोक ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअरला क्लिअर करणारा चौकार. तर लगातार 2 षटकारांसाठी एक पारितोषिक घेत आहे संदीप हजारे. सँडी भाई यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक. 2 षटकारांना 2,000 रुपये. भावेश शेलार 10 बॉलमध्ये 32 धावांचं योगदान. उद्याच्या दिवशी पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली त्यांच्या विरोधामध्ये जय मल्हार धारावे. ग्रामीण पोल मधील सगळ्यात मोठा सामना. त्यानंतर द्रोण 11 नानकर. भिवंडी बेल्ट मधील संघ भिडेल. प्रिन्स 11 कासार वडवली या संघाच्या विरोधामध्ये ठाण्यातील संघ पाहायला मिळेल. त्यानंतर जय बजरंग गोरसे भावेशचा संघ. फुल टॉस होता. दिशा दिले फक्त. जंटल टच. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असू शकते हेच दर्शवणारा भावेश शेलारचा हा चौकार. कमाल बॅटिंग आहे पहा. फुल टॉस इकडे मोठा स्ट्रोक अजिबात खेळलेला नाहीये. इंटेलिजन्स दाखवलंय. इंटेलिजन्स इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट दॅन फिजिकल स्ट्रेंथ. असाच काहीसा स्वरूपाचा फटका मात्र पाहायला मिळाला. तो भावेश शेलार अनस्टॉपेबल भावेश. आज या फलंदाजाला थांबवणं कठीण झालंय. नाकी 9 आणले आज गोलंदाजांना. अक्षरशः गोलंदाजांची भंबेरी उडवले या फलंदाजांना. 41 धावा धाव फलकावर. सुपर बॅटिंग आहे. काय कमिटमेंट दिले आज भावेश शेलारनं. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातंय ते उगाचच नाही. आज संघाचं नेतृत्व एकटं लढलंय. अक्षरशः लढलंय आणि काय फटके दाखवलेत. आणि फक्त स्पेसिफिक झोन मध्ये नाहीये तर मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. जसे फटके येतात ना तसं तसं क्षेत्ररक्षण सुद्धा हलवावं लागतं. फिल्डिंग सुद्धा इथे थोडंसं चेंज करण्यात आलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव थोडासा केला गेलाय.
अमन मनिहार बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. थोडं स्पीडअप करा प्लीज. ओमसाई बॅंड्रा. चांगला बॉल होता. फुल लेंथ अगदी सॉफ्ट हँडेड आपण पाहिलं. शॉर्ट मिड विकेट ढकललाय. इकडे एकच मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला थोडंसं पाहायला गेलं तर पिकअप घेता आलं नव्हतं त्या ठिकाणी. एकच धाव येईल. सिंगल रन स्कोर 42 वर जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधील. अमन मनिहार सध्याचा करंट रन रेट आपण पाहिलं तर 14.82 14.82 आणि हे फार चांगलं रन रेट आहे. 60च्या आसपास धावसंख्या 4 ओव्हरमध्ये गेली तर नक्की चांगली ठरेल. चेंज ऑफ पेस होता. समोर ड्राईव्ह केलाय कोठारी त्या ठिकाणी. सिंगलच मिळेल. लॉंग ऑफला एक धाव येत असताना दिसेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1-2-3-0 पीडी सरकार चॅम्प 11 43 for 1 43 लॉस ऑफ 1 विकेट. तो उद्या तिसरा ग्रामीणचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. जय बजरंग घोरसई ब भावेश पवार पवन केणेचा संघ. पवन केणेचा एक संघ तालुकास्तरीय स्पर्धेमधून पुढे गेलाय कालच. यश एंटरप्राइजेस भिवंडी आणि त्यांची लढाई असेल ती वरद विनायक टेंबिवली या संघाच्या विरोधामध्ये. आणि चौथा सामना KTGAN बॉईज वर्सोवा आणि दुसऱ्या बाजूला सातपाटी पालघर जिल्ह्यातील संघ तुम्हाला पाहायला मिळतील. कमाल क्रिकेट पाहायला मिळेल खरं तर उद्या सुद्धा. ग्रामीणचे सगळे दिग्गज संघ A+ संघ आहेत. सगळेच नवीन संघ सुद्धा आहेत. कल्याण डोंबिवली परिसरामधील ठाण्यातील संघ आहेत. नवी मुंबईचा संघ आहे. पालघरचे संघ आहेत. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप खेळलाय आणि भरपूर रूम दिला होता. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. त्रिपाठीचं स्वागत झालंय पहिल्याच बॉलवर. शॉर्ट बॉल होता. सहज रीतीनं धाडलाय त्याला. 6 धावांकरता करता अरविंद राणा. अरविंद राणाची बॅटिंग आज संघ इथपर्यंत आहे कारण ते षटक मात्र नाही विसरू शकणार आज. 25 धावांची गरज असताना एका षटकामध्ये याच अरविंद राणानं मात्र सामना फिरवला होता. 26 धावा. कृष्णा त्रिपाठी ऑन साइडला स्वीप शॉट. कमाल फटका. स्क्वेअर लेगच्या वरतून खेचलाय. 6 धावांकरता षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्यानं पीडी सरकारचं अर्धशतक धाव फलकावर. 55 धावा कंप्लीट होतील. पहिल्या बॉलवर षटकार. दुसऱ्या बॉलवर षटकार. थोडीशी निराशा आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि त्याच्यामध्ये या धावांचं वोग वाढत चाललाय. भरमसाठ धावा झाल्यात. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फर्स्टली पण चेंडू सरकलाय. सिंगल मिळते. लेग बायचा इशारा पंचांचा. अब तक 56. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज कृष्णा त्रिपाठी. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. 22चा फटका जाईल सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. सँडी भाई कुठे आहात आपण? या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 62 62 या आकड्यावर. लॉंग चेस करावा लागेल ओमसाहेब बांड्राला. 43 धावांवर खेळतोय आतापर्यंत भावेश शेलार. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. अर्धशतक पाहायला मिळणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. एक अर्धशतक पाहायला मिळालं होतं विश्वजित मात्रे अभ्यात दापोलीचा. इंजन ट्रॉफी आदर्श ट्रॉफी मधलं ते पहिलं अर्धशतक होतं. इकडे संधी जरूर आहे कारण शेवटचे 2च चेंडू शिल्लक आहेत. भावेश यावेळेस मात्र पीठ झालाय.
कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. वेगात टाकला होता इकडे, मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1+1 अशा 2 धाबा व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 64 या आकड्यावर. शेवटचा चेंडू बाकी आहे. अरविंद राणा, सोनू. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. कृष्णा त्रिपाठी आतापर्यंत 19 धावा खाल्ल्यात. 19 रन अब तक इस ओव्हर से. यावेळेस मात्र स्विच केलं होतं. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. सिंगल मिळेल. दुसरी रन फार कठीण होऊ शकते, परंतु इकडे अरविंद राणा थोडेसे स्लीप झाले होते नॉन स्ट्राईक एंडला, परंतु तरी सुद्धा या 2 धावा झाल्यात. 2 धावांच्या बरोबरीनं टीमच्या टोटल मध्ये वाढ झाले. 66 रन्स फायनल टोटल. 66 धावा. 1-2-3-0 पीडी सरकार चॅम्प 11 संघाच्या धावफलकावर. आणि 67 धावांचं टार्गेट आता मात्र सेट झालंय. ही इनिंग होती भावेश शेलारची. 14 बॉल मध्ये 43 धावांचा